स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। हे बघा मस्त मध्ये बकऱ्याचं मटण आणलेलं आहे, बघू शकता तुम्ही। काळीच पण आहे हे बघा, आणि चरबी पण आणलेली आहे थोडीशी। कधी पण बकऱ्याचं मटण घेतलं ना तर त्याच्यामध्ये थोडीशी चरबी टाकायची, म्हणजे चवीला छान लागतं। आता हे फ्रीजर मध्ये ठेवलेलं मी, म्हणून असं कडक झालेलं आहे। चला तर आता ह्याला मी स्वच्छ असं धुवून घेते। सर्वप्रथम बघा याच्यामध्ये मी मीठ टाकते। मीठ टाकल्यावर चांगले याला असं चोळून घेते, म्हणजे चांगलं असं स्वच्छ निघतं। रक्त वगैरे असेल ते घाण वगैरे सगळे निघून जाते। हे बघा चांगलं असं मीठ मी चोळून चोळून ह्याला धुवून घेते। हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असं मटण स्वच्छ साफ झालेलं आहे। कधी पण ना मीठ टाकून धुवायचं, मस्त असं सर्व रक्ताचं पाणी आहे ना ते निघलं जातं। आता मी बघा ह्याच्यामध्ये आहे ना हळद टाकते। मी काय कांदा लसणामध्ये म्हणजे आलं लसणाची पेस्टमध्ये शिजवून नाही घेणार, मी असं डायरेक्ट टाकणार आहे। हळद मिठामध्ये शिजवून घेणार आहे। हळद टाकल्यावर बघा मी मीठ टाकते। मीठ जरा जास्तच टाकायचं, नंतर मी कालवणामध्ये कमी टाकलं तरी चालेल। मीठ कसं मटणामध्ये चांगलं असं मुरल्यावर चवीला छान लागतं। चला तर आता हे सर्व मिक्स करून घेते। बघा मी हे बघा हळद आणि मिठामध्ये चांगलं असं मिक्स झालेलं आहे। गॅस पण बघा मी पेटवलेला आहे, आता गॅसवर ठेवते। आलं लसणामध्ये पण तुम्ही कांद्यामध्ये परतून घेऊ शकता, पण कसं मला जरा टाईम नाही आहे म्हणून मी आपलं पटकन असं करून घेते। तर चला तर मग आता एका साईडला बघा मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा मटणाला पण म्हणजे मटणाच्या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे। आता हे गरम पाणी टाकते मी, भरपूर टाकते, म्हणजे जो रस्सा आहे ना म्हणजे ह्या पाण्याचाच रस्सा बनवणार आहे ना, मग तो छान असा चवीला लागेल। आता याला मिक्स करून घेते बघा मी। कुकरमध्ये नाही लावणार मी, कुकरमध्ये कशी जरा चव नाही लागत, टोपामध्ये छान अशी चव लागते। जरा टाइम लागतो पण छान लागतं। मटणाला बघा किती छान अशी उकळी आलेली आहे, आणि ताजं मटण आहे एकदम। हे बघा आता याला छान मऊ असं शिजून घेते। आता वाटणामध्ये बघा मी खोबरं, कांदा आणि बघा आलं आणि लसूण घेतलेलं आहे। आता मी हे सर्व भाजून नाही घेणार, मी असंच कच्चं वाटणार आहे। मला पटकन बनवायचे, झटपट होणारी रेसिपी आहे ही, भाजून काही घेणार नाही मी। चला तर आता ह्याला मी सर्वप्रथम स्वच्छ असं धुवून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी आलं, खोबरं आणि लसूण टाकलेलं आहे। आता हा कट केलेला कांदा पण टाकते, आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। हे बघा कढीपत्ता पण टाकते थोडासा मी, छान टेस्ट लागते। आणि पुदिना पण टाकते बघा, आणि ह्याला बारीक चांगलं असं वाटून घेते, थोडंसं पाणी टाकून वाटून घेते। हे बघा मसाला चांगला असा बारीक वाटलेला आहे, लोण्यासारखा असा चांगला मऊ झालेला आहे। टॅमॅटो घेतलेला एक मोठा, आणि कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी। गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे, तेल टाकलेलं आहे बघा। आता हा कांदा टाकते मी। मटण काय अजून शिजलं नाही, कालवणामध्ये शिजेल। कांदा चांगला असा लालसर भाजून घ्यायचा। कांदा बघू शकता तुम्ही छान असा लाल झालेला आहे। आता हा टमाटर टाकते। टॅमॅटो बघा छान असा परतत आहे। आता हा आमचं घरगुती लाल मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकते। मीठ प्रमाणातच टाकायचं, कारण शिजत असताना मी मीठ टाकलेलं। आमच्या या मसाल्यामध्ये घरगुती गरम मसाले वगैरे असतात, धना पावडर पण भरपूर असते, म्हणून मी एक्स्ट्रा काही टाकत नाही। आता छान असा मसाल्यामध्ये टॅमॅटो मऊ करून घेते। एक मिरची पण टाकते बघा।
आम्हाला जास्त तिखट नाही आवडत म्हणून एकच टाकलेली आहे. हे बघा, मस्त मध्ये टॅमॅटो पण बघा छान असा मऊ झालेला आहे. टॅमॅटो बघा छान असा मऊ झालेला आहे. आता हे वाटण टाकते मी. वाटण पण तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं, कारण मी मसाले म्हणजे कांदा आणि खोबरं भाजून नव्हतं घेतलेलं, तसंच कच्चं वाटलेलं. मग मसाला छान असा परतून घ्यायचा. मसाला बघा तुम्ही बघू शकता खाली लागस्तोवर चांगला असा परतलेला आहे. आता बघा हे ज्वारीचं पीठ आहे, हे सुद्धा मी चांगलं असं मसाल्यामध्ये परतून घेते. बाजरीचं पण पीठ टाकू शकता तुम्ही. मसाल्यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं, म्हणजे कालवणाला चांगला असा घट्टपणा येतो. ज्वारीचं पीठ पण बघा छान असं परतलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता मसाला चांगला खाली लागस्तवर परतलेला आहे मस्त मध्ये. आता बघा हे मटण शिजलेलं आहे त्यामध्ये. अंगावर उडेल म्हणून मी थोडं थांबते. हे बघा तुम्ही बघू शकता कालवणाला बघा किती छान अशा तरी आलेली आहे. बघा अजून मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. मटणाचं कालवण कसं जरा पातळ छान लागतं. आता बघा हे गरम पाणी मी टाकते. आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कालवण आम्ही करणार आहे, म्हणजे मी करणार आहे. आम्ही कसं भाकरी असं चुरून खातो, त्याच्यामुळं कालवण जरा पातळच छान लागते. बघा ज्वारीचं पीठ टाकल्यामुळं बघा किती घट्टपणा आलेला आहे छान असा. आता ह्याला छान असं मी शिजवून घेते मस्त मध्ये. कालवण बघा किती छान असं लाल भडक झालेलं आहे. आता वरून थोडी कोथिंबीर टाकते मी. हे बघा छान असं मटण शिजलेलं आहे. बघा बघू शकता तुम्ही मस्त मध्ये. बघा हे बघा छान कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे. हे बघा मस्त मध्ये वरून कोथिंबीर पण थोडीशी टाकलेली आहे सजावटीसाठी. तर कसं वाटलं मी बनवलेलं मटण तुम्हाला, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.